ज्या राजाने गडकिल्ल्यांच्या दगडांमध्ये स्वराज्याची बीजे रोवली, ज्यांनी स्वतःच्या तरवालीने इतिहास घडवला, ज्यांनी हिंदवी स्वराज्य हे स्वप्न नव्हे तर सत्य करून दाखवलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थान हादरला होता आणि मोगलांच्या दरबारात भीती निर्माण झाली होती. पण अशा या महान राजाच्या निधनानंतर एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घुमत होता, आता हे स्वराज्य पुढे कोण सांभाळणार? आणि त्याच क्षणी रायगडावर शांतता पसरली. पण त्या शांततेचंच एक वादळ पेटलं होतं. एक ज्वाला धगधगत होती आणि त्या वादळाचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र ह्या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्मरण करणार आहोत त्या धगधगत्या इतिहासाचं, त्या महान राजाचं, ज्यांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी हसत हसत आपले प्राण अर्पण केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर सईबाईंच्या पोटी एक तेजस्वी राजपुत्राचा जन्म झाला. लहानपणीच आईचं छत्र हरपलं, पण जिजाऊबाईंच्या संस्कारांनी आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाने स्वराज्याचा भावी वारस घडत होता. संस्कृत, राजकारण, युद्धनीती, धनुर्विद्या, संगीत अशा अनेक विद्यांमध्ये शंभूराजे पारंगत होते. बुधभूषण सारखा ग्रंथ रचून त्यांनी दाखवून दिलं की ते फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, तर एक सखोल विचारवंतही होते. तलवारी इतकीच ताकद त्यांच्या लेखणीतही होती. लहानपणीच त्यांनी औरंगजेबाचा दरबार पाहिला, विश्वासघात पाहिला, राजकारण पाहिलं. पण ह्या सगळ्यातून त्यांच्यात एक गोष्ट अधिक प्रखर होत गेली, स्वराज्याचा अढळ स्वाभिमान. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि स्वराज्यावर मोठं संकट कोसळलं. गादीसाठी राजकारण सुरू झालं, कटकारस्थानं उभी राहिली. पण अशा काळात संभाजी महाराज सिंहासारखे ठाम उभे राहिले. रायगडावर झालेल्या राज्याभिषेकानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि स्वराज्य पुढे नेण्याचा निश्चय केला. राज्य कारभाराची जबाबदारी स्वीकारता संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. आणि मग सुरू झाला मोगलांच्या छातीत धडकी भरवणारा खेळ. एका रात्री अचानक मराठी घोडदळ वादळासारखं धावत निघालं. तब्बल 70 मैलांची मजल मारत मराठे थेट बुऱ्हाणपूरवर तुटून पडले. मोगलांना समजायच्या आत मराठ्यांनी शहर हादरवून टाकलं. 3 दिवस बुऱ्हाणपूर थरथरत होतं. सोने, नाणी, हिरे मराठ्यांच्या ताब्यात जात होते. पण विशेष म्हणजे मराठ्यांनी फक्त मौल्यवान संपत्तीच घेतली. भांडीकुंडी, काचेचं सामान, धान्य, मसाले, वापरातली वस्त्र ही सगळी लूट वाहून नेणं शक्य नसल्यामुळे बाकी सर्व तसंच सोडून देण्यात आलं. इतका दरारा होता संभाजी महाराजांचा की पुढे अनेक महिने त्या पडलेल्या वस्तूंना हात लावण्याची कोणाची हिंमत झाली नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि दुसरीकडे औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन फिरोज जंग रामशेज किल्ल्यावर चालून आला. त्याला वाटलं हा छोटासा किल्ला काही दिवसात पडेल, पण त्याला माहिती नव्हतं रामशेजच्या दगडांमध्येही मराठ्यांचा स्वाभिमान जिवंत होता. संभाजी महाराजांनी गुप्तपणे रसद पोहोचवण्यासाठी खास तुकड्या नेमल्या. मोगलांचे लाखो प्रयत्न, तोफा, वेढे, पण मराठे झुकले नाही. 1 दिवस 2 दिवस नाही, तब्बल 5 वर्ष रामशेज मोगलांशी लढत राहिला. आणि त्या संघर्षातून औरंगजेबाला एक गोष्ट स्पष्ट जाणवली, छत्रपती शिवाजी महाराज जरी गेले असतील तरी त्यांचा छावा अजूनही जिवंत. संभाजी महाराजांना फक्त मोगलांशीच नाही तर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांशीही सामना करावा लागला. पण शंभूराजांनी कधी हार मानली नाही. जंजिरासारख्या अभेद्य किल्ल्यावर त्यांनी मोहीम उभारली. समुद्रातही मराठ्यांची ताकद उभी राहिली. औरंगजेब स्वतः लाखो सैन्य घेऊन दक्षिणेस उतरला होता. त्याचा एकच उद्देश होता की मराठ्यांचं स्वराज्य संपवणं. पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला तब्बल 9 वर्षे झुंजवत ठेवली. मराठे संपतील असं वाटणाऱ्या औरंगजेबाला शेवटी दक्षिणेतच अडकून पडावं लागलं. पण स्वराज्याचा हा सिंह शेवटी फितुरीमुळे अडकला. कल्पना करा, समोर औरंगजेबाचा दरबार उभा आहे. लाखो सैन्याचा बादशाह सिंहासनावर बसलाय आणि साखळ दंडात बांधलेले आहेत छत्रपती संभाजी महाराज. शरीरावर अमानुष अत्याचार झाले, पण चेहऱ्यावर भीतीचा एकही थेंब नाही. औरंगजेब म्हणतो, धर्म बदल, जीवनदान देतो. आणि त्या क्षणी संभाजी महाराज सिंहासारखे गरजले. माझा धर्म, माझं स्वराज्य आणि माझा स्वाभिमान हे विकत घेण्या इतकं मोठं साम्राज्य अजून जन्माला आलेलं नाही. त्या एका उत्तराने बादशाह थरथरला, कारण त्याच्यासमोर कैदी नव्हता, तर मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून उभा असलेला हिंदवी स्वराज्याचा ज्वालामुखी होता छत्रपती संभाजी महाराज. 11 मार्च 1689.
तुळापूर येथे या महान योद्ध्याचा क्रूर अंत करण्यात आला. पण औरंगजेब जिंकला का? नाही. कारण संभाजी महाराजांचं बलिदान मराठ्यांच्या रक्तात ज्वाला बनून पेटलं. त्यानंतर मराठे आणखी जोमाने लढले आणि अखेर मुघल साम्राज्याचा गर्व चिरडून टाकला. छत्रपती संभाजी महाराज हे फक्त इतिहासातील राजे नाहीत, ते स्वाभिमानाची ज्वाला आहेत, धर्मरक्षणाची प्रेरणा आहेत आणि संकटांसमोर कधीही न झुकणाऱ्या मराठी मनाचं प्रतीक आहे. ज्यांनी मृत्यूला हरवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराज. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या मते आजच्या पिढीने छत्रपती संभाजी महाराजांकडून काय शिकायला हवं हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.